चला 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 मस्करी बाहेर येऊन करा. बाहेर या, मैदान सोडून मस्करी करा ना प्लीज. चला मैदान खाली करा. मॅच आपला सुरू करायचं. बरीच मस्करी झाली. चला आर्यन या मॅन ऑफ द मॅच. या मॅचचा हिरो आर्यन. विकेट हॅट्रिक संपादित करणारा गोलंदाज ठरला मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच आर्यन. याचा आपण मुख्य व्यासपीठावर प्रथमेश बेगारे यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक देखील आहे. सांगितलेलं ना, अजून कोणीतरी बोललेले 500. जयेश पाटील, चरण कुठे आहेत? जयेश पाटील कडनं 1000 येतात. 3 विकेट. चौकारला होते, चौकारला. अरे चौकाराला होते ते. नाही नाही, हॅट्रिक पण बोलला. हायट्रिक कोण बोलले? आता बोलले. आकडा प्रथमेश भिंगार यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक. नोट सुट्टे का हातातून? चला वेल प्लेड अभिनंदन. स्पर्धा आपण पाहता एसटीपीएल कप 2024 आणि या कॉम्बॉक्स मध्ये पुन्हा परिवर्तन करूया. मॅच होईल सुरू आणि ऐकूया पुन्हा एकदा मॅच मध्ये सुमधुर आवाज शहापूरचा असे परमित्र सुप्रसिद्ध समालोचक कीर्तनकार अर्थातच महाराज रमेश शिंदे साहेब यांचा आवाज ऐकूया. हॅलो हॅलो, धन्यवाद प्रथमेशजी ठाकूर. पहिलाच बॉल आहे ना, पहिला सिंगल आला. धन्यवाद. चला लकी ड्रॉ साठी प्रेक्षक सज्ज व्हा. या स्पर्धेच्या वतीनं लकी ड्रॉ प्रेक्षकांसाठी मिक्सर हे प्राइज दिले जाणार, याची नोंद आपण घ्या. जर कोणी प्रेक्षक या ठिकाणी असाल, येऊन तुमच्या नावाची नोंदणी करून घ्या. धन्यवाद. यापूर्वीच्या मॅच मध्ये आपण आवाज ऐकला. खर तर खूप चांगला आवाज, मराठी आणि हिंदी दोन्ही भाषांवर ज्यांचं प्रभुत्व आहे असे समालोचक आदरणीय प्रथमेशजी ठाकूर. या मॅचकडे महत्वाची मॅच आहे. एका बाजूला आपण पाहतो टायमर किंग विपक्ष स्वर्गीय नाना काळे फ्युचर फोर्स या दोन संघाच्या दरम्यान. टायमर किंग संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि मला वाटतं फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी आपण पाहू शकाल स्वर्गीय नाना काळे फ्युचर फोर्स संघाचे 2 शिलेदार खेळपट्टीवर सज्ज आहेत, ज्यांनी संपूर्ण दिवस, आजचा दिवस हा क्रिकेट अक्षरशः गाजवलाय आणि अनेक प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनण्याचं काम ज्या खेळाडूने केले आहे ते अरुण सर स्टॅकिंग इनवर सज्ज आहेत. ऑन साइडला खेळलेत. एक सिंगल मिळेल. संध्याकाळचं सत्र आहे. 2 4ला 500. नाव काय बोलले? गोपीनाथजी लिपणे यांच्याकडनं पारितोषिक आलेलं आहे फलंदाजांसाठी. एका चौकारासाठी 100 आणि 2 चौकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. धन्यवाद गोपीनाथजी लिपणे. पारितोषिकांची खैरात आहे. आमच्या वाडेघरचे अनेक समर्थक, अनेक खेळाडू देखील या ठिकाणी सज्ज आहेत. त्यांचं देखील एसटीपीएल कप 2024च्या वतीनं सहर्ष स्वागत आहे. चौथा पर्व अंतिम टप्प्यामध्ये येणारी काही वेळातच ही स्पर्धा. जयजी पाटील यांच्याकडे सुद्धा 3 चौकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. 3 विकेटसाठी देखील 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. बक्षिसांची खैरात. सामन्याला मजा येईल, शंका नाहीये. टायमर किंग विपक्ष स्वर्गीय नाना काळे फ्युचर फोर्स या 2 संघाच्या दरम्यान संध्याकाळच्या वातावरणामध्ये चाललेली ही स्पर्धा आहे. स्टॅकिंग एंडवर
अरुण सर त्या ठिकाणी सज्ज आहेत. समोर येऊन खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज होतील बाद. अरुण सर बॅक टू द गाऊट. विकासने सुरुवात चांगली करून दिली आहे. पहिल्या षटकामध्ये केवळ 5 धावा, त्याच्याच पावलावर पाऊल ठेवणारी गोलंदाजी सुरुवात तर झालेली आहे. पहिल्या बॉलवर विकेट विशालने मिळवली, दुसऱ्या बॉलवर देखील विकेट अँड विशाल ऑन अ हॅट्रिक. पहिल्या षटकामध्ये फुलवेलीची बाग पाहायला मिळाली आणि तदनंतर स्वर्गीय नाना काळे फ्युचर्स फोर्स संघाच्या फुलवेलीच्या बागेचं रूपांतर एका क्षणात स्मशानात होताना पाहायला मिळत आहे. स्वप्न आणि विश्वासाचा पाणीपत, पाहूया काय घडेल पुढे. बॅक टू बॅक 2 गडी बाद, बॉलर ऑन अ हॅट्रिक. तिसरा देखील प्रयत्न केला परंतु इथे हॅट्रिक कंप्लीट होत नाही, एक सिंगल मिळेल. चांगला आणि यशस्वी षटक म्हणावं लागेल गोलंदाज विशाल यांचं. 3 चेंडूमध्ये 2 महत्वपूर्ण विकेट देखील मिळवल्या, एक सिंगल धाव फक्त आणि फक्त या ठिकाणी कंप्लीट करताना पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी, पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल, एक सिंगल कंप्लीट करण्याचा प्रयत्न, फलंदाज होतील बाद. या षटकामध्ये तब्बल 3 विकेट आणि षटक अजून शिल्लक आहे. तीन विकेट्स महत्वपूर्ण आणि केवळ 1 धाव खर्च केली आतापर्यंत गोलंदाज विशाल यांनी. चांगला बॉल गोशांकी क्षेत्रामध्ये गेलाय, 2 धावा मिळतील. या 2 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे पोहोचेल. टीमची टोटल धावफलकावर आतापर्यंत 8 धावा. कमालीचं प्रदर्शन, कौतुकास्पद असणारी गोलंदाजी, कलात्मक गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज विशाल यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा कॉपी पेस्ट, परंतु यावेळेस चेंडू थोडा पाठीमागे राहिलाय. एक सिंगल मिळाली, षटक संपलं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीम स्वर्गीय नाना काळे फ्युचर फोर्स या संघाची धावसंख्या जवळपास 4 गडी बाद आणि फक्त 9 धावा. शेवटच्या 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. शेवटचं षटक मार्गस्थ. पहिला बॉल वाईड बॉल. कुठं भेटवेल मी आहे का राहण्यावर? काल आम्ही 8 जण आहेत. बॅक टू बॅक 3 विकेट जर मिळवल्या तर गोलंदाज ऋषी यांना केतन बोर यांच्याकडनं 501 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. खरं तर मागील
षटकामध्ये विशाल यांनी बॅक टू 3 विकेट्स मिळवल्या. चांगलं षटक राहिलं. तिथून मात्र धावसंख्येला रोख लागला, स्वल्पविराम लागला, बेड्या ठोकल्या आणि पाहता पाहता थोडंसं पाहिलेलं मोठ्या धावांचं स्वप्न मी तर म्हणेन थोडं अपूर्ण राहिलेलं आहे स्वर्गीय नाना काळे फ्युचर्स फोर्स या संघाचं. ऑब्रिक बॉल चेंडू टर्न होत आहेत. अलीकडच्या बदललेल्या काळाच्या क्रिकेटमध्ये खर तर जितके वेगवान गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतात तितके चेंडू टर्न करणारे गोलंदाज देखील सातत्याने पाहायला मिळतात. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. टीमची टोटल धावफलकावर 15. 15 रन्स ऑन स्कोर कार्ड. संध्याकाळचं वातावरण आहे. लाईट्स देखील थोड्याच वेळात ऑन होतील. 5:28 झालेली आहेत. क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट. इथे देखील अगदी स्टंपच्या पाठीमागून बॉल निघून चाललाय. वाईट +1 धावा मिळतील 2. आवश्यकता नाही आहे. 17 धावा धावफलकावर आहेत. कृपया आर्ग्युमेंट करू नका. माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते याची नोंद आपण घ्या. शुभम साठी चौकाराला 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. विलास पारदी यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक. आता 1 बॉल शिल्लक आहे. धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळेल. टीमची टोटल धावफलकावर 18 धावा. 18 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. 18 धावा धावफलकावर आहेत. संध्याकाळची थंडी थोडीफार जाणवते पण या थंडीमध्ये देखील रफ अँड टफ कडक गरम मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील. पहिली इनिंग कंप्लीट. पहिला डाव संपला आणि पहिला डाव संपल्यानंतर बॅटिंग करणाऱ्या टीम स्वर्गीय नाना काळे फ्युचर फोर्स या संघाची धावसंख्या धावफलकावर लागली. 4 गड्यांच्या मोबदल्यात एकंदरीत 19 धावा. विजयासाठी 20 धावांची आवश्यकता आहे. टीम टाइमर किंग या संघाला. चला नेक्स्ट मॅच टॉस साठी या कॅप्टन मीनाक्षी शूरवीर आणि ओम साई धुरंधर. चला दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी यायचंय. कोळशीवाडी पोलीस स्टेशनचे आदरणीय गीते साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. गीते साहेब आपण आलात. आपलं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. आणि आपणास विनंती आहे आपल्या शुभ हस्ते पुढील सामन्याचे नाणेफेक आपण करायचे आहे. आपण यायचंय मुख्य मंचावर. आदरणीय गीते साहेब आपल्या शुभ हस्ते पुढील सामन्याची नाणेफेक. सामना असेल मीनाक्षी शूरवीर विपक्ष ओम साई धुरंधर या 2 संघाच्या दरम्यान. पण मॅचच्या दिशेने संध्याकाळचं वातावरण आणि याच संध्याकाळच्या वातावरणामध्ये सजलेली स्पर्धा मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. बघू ना कोणला किती पाहिजे. टाइमर किंग संघाचे सलामीवीर खेळपट्टीवर दाखल. स्टार्टिंग एंडवर बॅट्समन आदित्य. इथे देखील फटका चांगला सदवला पाहायला मिळतोय परंतु एक सिंगल कंप्लीट आहे का पाहणं गरजेचं आहे. एक सिंगल भरदा वेगाने स्वतःचा जीव वाचवत का होईना परंतु एक सिंगल कंप्लीट केली. तो मामा शेवटच्या मोमेंटला डिसिजन घेतला. 9+1 धावा मिळतील 2. 20 धावांची आवश्यकता आहे. 3 षटकांनी 20 धावा. तेच 20 धावांचा कडबा आव्हान घेऊन सलामीची जोडी खेळपट्टीवर दाखल आहे. टीम टाइमर किंग संघाच्या वतीनं 18 चेंडू आणि 20 धावा. एक सुद्धा चेंडू ग्राह्य धरला जाणार नाही.
9+1 धाबा मिळतील. 2 संघाचा अकाउंट ओपन. इथे ऑन साइडला स्वीप करतायत. बॉल निघून चाललाय बहुसंख्यिक क्षेत्रामध्ये. एक सिंगल मिळेल. थेंबे थेंबे तले साचे. परंतु हाच विजयाचा दर्या जर तुम्हाला भरवायचा असेल तर सातत्य हेच तुमच्या यशाचं रहस्य आहे. तलवारीला धार यावा असं जर वाटत असेल, बहुतट होऊ नये असं वाटत असेल तर सातत्याने घासावीच लागेल. याच अनुषंगाने असं म्हणतात ना, जो रियाज करताय राज करताय. खेळपट्टीवर तुमचं अधिराज्य, मैदानावर तुमचं अधिराज्य गाजवायचं असेल तर प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट टू मॅन. सरावाने माणूस परिपूर्ण होत असतो. आणि या मैदानांवर, छोट्या मैदानांवर क्रिकेटचा क्लास दाखवायचा असेल तर प्रॅक्टिस, सराव ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्याच सरावाच्या आधारावर आणि अनुभवाच्या बळावर आज टायमर किंग मैदानाच्या आतमध्ये 20 धावांचं आव्हान घेऊन उतरलेली आहे. पण एका बाजूला आपण पाहू शकाल स्वर्गीय नाना काळे फ्युचर फोर्सची सगळी फोर्स या ठिकाणी तैनात आहे. समोरून लॉकडाऊन आहे, भेदणं जर अवघड आहे. पण 18 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता असेल तर मोठ्या फटक्यांची नितांत गरज नाहीये. सिंगल डबलला देखील प्राधान्य देणं हे यशाचं कारण ठरेल. अंपायर डिसिजन पुन्हा एकदा नो बॉल आणि या बॉलवर मिळेल एक सिंगल धाव. नाराज करतायत गोलंदाज समीर, ज्यांना संपूर्ण दिवस संघाचे संघ मालक देखील आहेत आणि आजचा दिवस त्यांनी खऱ्या अर्थानं गाजवलेला आहे. पाहूया या संध्याकाळच्या वेळेला कोण जिंकेल, कोण बाजी मारेल. संपूर्ण दिवसाची मेहनत आज या क्षणाला फळाला लावेल. पाहणं फार गरजेचं आहे. आनंदाचं कारण ठरलंय STPL कप 2024. विजयासाठी 20 धावांची खऱ्या अर्थानं 3 ओव्हरमध्ये आवश्यकता आहे. टीमची टोटल 6, इथून जर 14 बनल्या तर टायमर किंग संघ विजय व्हायला देखील वेळ लागणार नाही. लेग ब्रेक बॉल, टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेरच्या दिशेला गर्रकन गिरकी घेऊन वळाला. उर्वरित काम विकेट किपरनं केलेलं आहे. पाहता पाहता फेकलाय डॉट बॉल. समीर, हवा का झोका, संध्याकाळचं वातावरण. स्टार्टिंग एंडवर बॅट्समन आदित्य, पुणे ते कल्याण हा दूरवरचा प्रवास क्रिकेट खेळण्यासाठी आज STPL कप खेळण्यासाठी सज्ज झालेला आहे. जबरदस्त खेळ, सेन्सिबल क्रिकेट, समजदारीचा खेळ, अभ्यासात पूर्ण असणारा खेळ बॅट्समन आदित्यच्या माध्यमातून आजच्या दिवसामध्ये होताना पाहायला मिळतोय. 1 ने धावसंख्या पुढे सरकेल. टीमची टोटल धावफलकावर 7 धावा. विजयासाठी अजूनही 13 धावांची आवश्यकता आहे. दिल्ली अभी तो बहुत दूर है, कारण या मैदानावर चौकार मिळणं म्हणजे थोडं कठीण आहे. भगीरथाचे प्रयत्न करावे लागतात तेव्हा स्वर्गातून गंगा मिळते. आणि इथे मात्र चौकार मिळवायचा असेल कस लावावी लागते. आणि खऱ्या अर्थानं क्रिकेटचा क्लास दाखवावाच लागतो. गॅप छोटा आहे, तो काढण्यासाठी मेहनत करावी लागते. 1 to 4 हसणारा क्रिकेट. एका चौकारासाठी नो बॉल, एक सिंगल मिळेल. गोपीनाथजी लिपणे यांच्याकडनं चौकारासाठी 100 रुपये आणि बॅक टू बॅक 3 चौकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. 2 चौकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. बॅक टू बॅक 2 चौकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. भन्नाट वेग, परंतु लाईन अँड लेंथ खराब आहे. समीर केव्हा हे षटक पूर्ण करेल प्रश्न पडला असेल संपूर्ण टीमला. कारण आपल्याकडे किती आहे याहीपेक्षा वाचवलेलं किती आहे, त्यापेक्षा खर्च किती करतोय यावर तुमचं क्रेडिट ठरलेलं आहे. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय टीमची टोटल 9. विजयासाठी 11 धावांची आवश्यकता आहे. एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न चालू आहे. एक सिंगल मिळेल डिक्लेअरच्या स्वरूपात. पाहता पाहता पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकामध्ये धावा बनवल्या. बॅटिंग करणारी टीम टायमर किंग या संघानं बिनबाद 10. जमेची बाजू आहे. सलामीची जोडी खेळपट्टीवर खेळते. आत्मविश्वास इथे मात्र पूर्ण आहे. आणि त्याने देखील सांगितलंय हम होंगे कामयाब. एक दिन मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब. एक दिन. 12 बॉलचा खेळ शिल्लक. 12 चेंडूमध्ये विजयासाठी अजूनही 10 धावांची आवश्यकता आहे टायमर किंग या संघाला. वेळ आज खूप महत्वाची आहे आणि टायमर किंग सकाळपासून वेळेसोबत चालणारी टीम आपण पाहतोय. करामत करावी लागेल, जादूगिरी करावी लागेल, विकेट टेकिंग बॉलिंग टाकावी लागेल, डॉट बॉल फेकावे लागतील, विकेट घ्याव्या लागतील, डॉट बॉल पर्सेंटेज वाढवावे लागतील. अरुण सर यांच्याकडे ती क्षमता आहे. इथे स्वतःच्या कामगिरीवर थोडे नाराज. 2 धावा मिळतील आणि या 2 धावेच्या मदतीने ती नौका हळुवारपणे पुढे जाण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळते. आज कल्याणकरांसाठी STPL कप 2024 म्हणजे दिवाळी आहे. क्रिकेटसाठी गायली जाते कवाली. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक सुंदर लाली. निमित्त एक STPL कप 2024. विजयासाठी 8 धावांची आवश्यकता. टीमची टोटल धावफलकावर 12. आजचा संपूर्ण दिवस ज्या आवाजाला खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राच्या व्याघ्रमुखानं उचलून धरलेला आहे. प्रामाणिक आणि गोड आवाज. क्रिकेट कमेंट्री काय असावी असे आमचे साथी समालोचक प्रथमेशजी ठाकूर यांचा देखील आवाज संपूर्ण दिवसामध्ये तुम्हाला ऐकायला मिळतोय.
जाऊ मॅचकडे. प्रदीर्घ काळानंतर फेकलेला डॉट बॉल. टीमची टोटल 12, विजयासाठी अजूनही 8 धावांची गरज. स्टेप आउट झाले, कव्हरला खेळले, बॉल निघून गेला डिक्लेअर झोन मध्ये. 2 धावा मिळतील आणि या 2 धावांच्या मदतीने टीमची टोटल पुढे सरकेल 14 धावा धावफलकावर. विजयासाठी इथूनही 6 धावांची आवश्यकता. अरुण सर यांची सगळ्यात मोठी अग्नी परीक्षा आहे. सेकंड लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरं षटक मार्गस्थ आहे. फटका चांगला आहे, जसा आवाज तसा सुगंध निघून गेला आणि बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4. चौकार. विजयासाठी 2 धावांची आवश्यकता. विजयाच्या अति समीप येऊन पोहोचणारी टीम आपण पाहतोय. टायमर किंग. जबरदस्त खेळ. आज वेळेला महत्व दिलेलं आहे. टाइम इज मोर दॅन मनी असं म्हणतात. वेळ महत्वाची आहे. इट्स टाइम चेंज द टाइम. वेळ बदलून गेली.